आषाढी शुद्ध एकादशी सोहळा शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी होणार आहे. त्यानिमित्त पालखी सोहळ्यासमवेत तसेच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांसाठी प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व सोयीसुविधा तत्पूर्वीच पूर्ण करून घेण्याची जबाबदारी सर्व संबंधित विभाग प्रमुखांची राहील. तसेच सर्वसामान्य भाविकांचे दर्शन सुलभ व कमी वेळेत होण्यासाठी मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही व्हीआयपी दर्शन बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. आषाढी वारी 2026 पूर्वतयारी बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले की जिल्ह्यात पालखी सोहळे दाखल होण्यापूर्वी पालखी मार्ग व पालखी तळावर वारकरी भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखी तळाचे मुर्मीकरण करण्याबाबत आवश्यक ती तात्काळ कार्यवाही करावी. पालखी तळावरील स्वच्छता, काटेरी झुडपे काढणे, शौचालय दुरुस्ती, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, जंतनाशक फवारणी, हायमास्ट, स्नानगृह, हिरकणी कक्ष आदी सुविधांबाबत संबंधित नगरपालिकेने कार्यवाही करावी. तोंडले बोंडले येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षितरित्या जाण्यासाठी पालखी सोहळा प्रमुखांची चर्चा करून सुरक्षित मार्गाची व्यवस्था राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावी. पालखी मार्गावरून पिराची कोरोली येथील पालखी तळाकडे जाणाऱ्या रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ करावे. या ठिकाणी असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या वापरात नसलेल्या आणि पाडकामासाठी परवानगी मिळालेल्या 3 इमारती तात्काळ पाडून सपाटीकरण आणि मुर्मीकरण करावे. पालखी कट्टा तयार करावा. हायमास्ट, दिवे आदी व्यवस्थांबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या. वाखरी व कॉलेज चौक ते सरगम चौक येथील पुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ पूर्ण करावे. पोलीस प्रशासनाने वॉच टॉवरसाठी प्रस्ताव सादर करावा. 65 एकर येथे वारकरी भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय, हायमास्ट, मुर्मीकरण, सुशोभीकरण, CCTV आदी तसेच माहिती फलक, पार्किंग नगरपालिका प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही दिल्या. चंद्रभागा नदीपात्रात होडी चालवताना तसेच जलप्रवासी यांना लाईफ जॅकेटची उपलब्धता करावी. नदीपात्रात रेस्क्यू वाहन, सुरक्षा रक्षक नेमावेत. क्षमतेपेक्षा जास्त जलप्रवासी वाहतूक करू नये. आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी. मुबलक औषधांचा साठा उपलब्ध ठेवावा, असेही सूचित केले. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले, यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चंद्रभागा स्नानासाठी जातात. चंद्रभागा नदीवरील घाटांना मजबूत बॅरिकेटिंग करावे. घाटांचे दगड सैल झालेले असल्यामुळे त्यांची दुरुस्ती तात्काळ करावी. CCTVची संख्या वाढवावी. वॉच टॉवर तयार करावेत. पोलीस विभागाच्या वतीने एकूण 33 वॉच टॉवर उभारले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जिल्हा परिषदेला यात्रा कालावधीत पालखी सोहळे वारकरी भाविक यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 61.50 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून त्या अनुषंगाने 23 ठिकाणी जर्मन हँगर उभारणी केली जाणार असून चरण सेवा उपक्रम, 500 महिला स्नानगृह, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जोड रस्ते, मुर्मीकरण, हिरकणी कक्ष, 15 मोबाईल चार्जिंग व्हॅन, 300 मोबाईल आरोग्य दूत, पाणी टँकरची सुविधा, 5000 मोबाईल टॉयलेटची व्यवस्था, 10,000 वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने पंढरपूर शहरात तसेच 65 एकर परिसरात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. तर मंदिर समितीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर परिसर तसेच बाळवंटात मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी सुलभ व दर्जेदार दर्शन व्यवस्था तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याबद्दलची माहिती दिली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.